नमस्कार मंडळी, प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत अळूची पातळ भाजी, ज्याला अळूचं फतफदं असं म्हणतात किंवा अळूची आमटी देखील म्हणतात. तर इथे मी हे जे आपण अळूवडी तयार करतो ती पानं मी इथे घेतलेली आहेत आणि त्याचे देठही आपण वापरणार आहोत. तर पानं मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत आणि देठ जे आहेत ते मी अशा पद्धतीने आता साफ करून घेतले. तुम्हाला दाखवते. याची वरची साल जी आहे ती काढून टाकायची आहे या पद्धतीने. आता या रेसिपीकरता आपण भाजीचं जे अळू असतं, जे पांढरं अळू असतं ते वापरतात. पण ते अळू जर तुम्हाला शेतातलं मिळालं तरच तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता. अन्यथा विकत घेऊन ते अळू अजिबात वापरू नका. कारण ते जे अळू आहे ते गटारीमध्ये उगवलेलं असतं आणि तेच विकायला नेतात. त्यामुळे ते अळू आम्ही अजिबात वापरत नाही. कारण माझ्या बिल्डिंगच्या समोर पण भरपूर असे अळू आहेत जे भाजीसाठी वापरतात, पण आम्ही ते बिलकुल वापरत नाही. कारण आम्हाला माहिती आहे की ते गटारीत उगवलेले आहेत आणि हेच अळू आमच्या समोर कापून हे विकायला नेतात. त्यामुळे शक्यतो अळू जे आहे ते हे जे घरी लावलेलं अळू असतं तेच वापरायचं. तर आता हे अळू मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. कसं स्वच्छ केलं ते दाखवलं. इथे मी वाटीभर शेंगदाणे भिजत ठेवले होते 3-4 तास. त्यानंतर चण्याची डाळ मी इथे अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि तीसुद्धा भिजत ठेवलेली आहे. आता हे सर्व आपल्याला मस्त कुकरला शिजवून घ्यायचं आहे. तर आता कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये मी हे शिजत ठेवणार आहे बघा. डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे. आता कुकरचा दुसरा डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये मी हे डाळ आणि शेंगदाणे काढून घेते. जर तुम्ही एकच कुकर वापरला तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे. एकत्र हे आता हा डब्बा भरलेला आहे त्यामुळे मी एकत्र केलेलं नाही आहे. शेंगदाणे पण आपण ह्या डब्यामध्ये काढून घेऊया आणि पाणी घालून आपण ह्याला मस्त असं कुकरला 5-6 शिट्या करून छान शिजवून घेणार आहोत. तर इथे आता मी ह्यामध्ये पाणी घालते. साधारण 1 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे, अगदी थोडंसं. आता अळूमध्ये पण आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत. जास्त पाणी नाही घालायचं आहे कारण अळूचं पण पाणी निघतं. तर आता बघा हे मस्त असं कुकरला मी शिजवून घेते आहे. आता अळू शिजते तोपर्यंत आपण इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन घेणार आहोत आणि हे पीठ जे आहे ते आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर इथे मंद आचेवर हे पीठ मस्त असं खमंग मी भाजून घेतलेलं आहे. अगदी त्याचा सुवास चांगला सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. कुकर थंड करून आपण हा डब्बा काढून घेतलेला आहे. आता अळू मस्त मी शिजवून घेतलेला आहे. ह्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मॅशरचा उपयोग तुम्ही करू शकता किंवा चमच्याने सुद्धा हे चांगलं असं मॅश करून घेऊ शकता. आता मॅशरने मी हे व्यवस्थित मॅश करून घेते आहे, पण अगदी पण बारीक करू नका. आता हे व्यवस्थित मी मॅश करून घेतलेलं आहे. बिलकुल ह्याच्यामध्ये देठ दिसत नाही आहेत बघा, व्यवस्थित शिजलेले आहेत. आता शेंगदाणे आणि डाळ जी आपण शिजवून घेतली ते सुद्धा आपण ह्यामध्ये काढून घेऊया. शेंगदाणे आणि डाळ देखील मस्त असे शिजले गेलेले आहेत. आता थोडंसं ह्याला देखील आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. छान असं एकजीव करून झाल्यानंतर ह्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ. मसाले घालूया. धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण जे पीठ भाजून ठेवलं होतं ते पीठ ह्यामध्ये घालायचं आहे. हे पीठ घातल्याने काय होतं, भाजी वेगळी आणि पाणी वेगळं असं होत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं ना, पाणी ताटात वाढल्यानंतर पाणी पाणी असं दिसतं, तर तसं दिसू नये म्हणून हे पीठ आपण ह्यामध्ये वापरलेलं आहे. छान असं एकजीव असं हे होतं. बघा आता हे व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण ह्याला फोडणी देऊया. तर इथे मी कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मी ह्यामध्ये जिरं घातलेलं आहे फोडणी करता. थोडंसं हिंग घालूया आपण पाव चमचा. 2 सुक्या लाल मिरच्या मी ह्यामध्ये घातलेल्या आहेत. त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा देखील वापर करून घेऊ शकता, जसं तुम्ही तिखट खाता त्यानुसार. आणि इथे तुम्ही लसणाचा वापर करू शकता, पण आपण श्रावण स्पेशल ही रेसिपी तयार करतो तर श्रावणात कांदा आणि लसूण खात नाही. त्यामुळे मी इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर अशी तेलामध्ये घातली की त्याचा स्वाद चांगला येतो. चांगली फोडणी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर हे जे आपलं अळूचं मिश्रण आहे ते सगळं ह्यामध्ये घातलेलं आहे. अगदी मस्त हे अळूचं फतफदं तयार होतं. त्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण.
आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी टाकायचं. तर पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे, त्यामुळे मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करून घेतलं. डब्बा जो होता त्यामध्ये पाणी टाकून सर्व अळू जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि आता आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. हे किती घट्ट हवं आहे किंवा पातळ हवं आहे ते आपल्यावर अवलंबून आहे. त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे, पण शक्यतो जास्त पातळ करू नये. आता ह्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. आता ह्याला चांगली एक उकळी काढून घेऊया आपण. आता हे उकळी आलेली आहे, तर इथे मी घालणार आहे ओलं खोबरं. ओलं खोबरं जे आहे ते अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी 4-5 चमचे ओलं खोबरं ह्यामध्ये घालते आहे. ओलं खोबऱ्यामुळे मस्त अशी चव येते ह्याला. बघा, एकदम बारीक वाटून घ्यायचं ओलं खोबरं, म्हणजे मग चांगलं एकजीव होतं ते सुद्धा. आता मस्त हे शिजत आलेलं आहे, तर ह्यामध्ये भिजवलेले काजू जे आहेत ते मी घालणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर नक्की घाला, कारण की मस्त लागतात हे काजू. तर मी 1 तासभर हे भिजत ठेवले होते आणि हे काजू मी घेतलेले आहेत. एक 8-10 काजू मी इथे घेतले होते. आणि हे बघा, मस्त असं आता हे अळूचं फतफद आपलं तयार झालेलं आहे. तर अजून बाकी आहे, ह्यामध्ये आपल्याला चिंच घालायची आहे, गूळ घालायचा आहे. तर एकदा मी मस्त असं ढवळवून घेते. गॅसची आच मध्यमच ठेवलेली आहे. आता चांगली ह्याला उकळी आलेली आहे, तर ह्यामध्ये चिंचेचा कोळ घातलेला आहे. एक 4 ते 5 चमचे मी चिंचेचा कोळ घातलेला आहे. आणि गूळ तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार ह्यामध्ये गूळ घालायचा आहे. तर 1-2 चमचे मी ह्यामध्ये गूळ घालते. अगदी चविष्ट हे अळूचं फतफदं तयार होतं. श्रावणामध्ये प्रत्येकाच्या घरी एकदा तरी हे अळूचं फतफदं तयार होतंच. अगदी मस्त. चला तर मग मस्त असं हे आपलं अळूचं फतफदं आता तयार होत आलेलं आहे. पुन्हा एक उकळी काढू चांगली. आणि बघा, मस्त अशी एक उकळी काढलेली आहे आणि आपलं हे अळूचं पातळ भाजी किंवा अळूचं फतफदं मस्त असं तयार झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता, मस्त आपण बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी एकजीव झालेला आहे. चाटून पुसून खातील इतकं मस्त हे अळूचं फतफदं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. धन्यवाद.